ते बाणेर संघ. आणि बाणेर संघ या ठिकाणी पहिली चढाई करण्यासाठी सज्ज. सिंगल पॉइंट राहते. दुसरी चढाई बाणेर संघाची. राठी संघाची दुसरी चढाई. बाणेर संघ कसा बचाव करतो चपळाची बैठीला. सिंगल पॉइंट राहते. आणि चवडा पकडलेला आहे. उत्कृष्ट अशी पकड राठी संघाने केलेली. एक बोनस पॉइंट आणि एक चढाईचा एक पकडचा पॉइंट. दोन्ही संघांना एक एक गुण मिळालाय. आणि टाइम आउट. पहिला टाइम आउट या ठिकाणी बाणेर संघाचा. सुरुवात. राठी संघ चढाई करताना बाणेर संघाचे 4 खेळाडू बचाव करताना. पकड उत्कृष्ट अशी पकड बाणेर संघाने केली आहे ती राठीच्या खेळाडूची. एक पॉइंट मिळवताना बाणेर संघ पुढील चढाई. श्रीकृष्ण संघ. श्रीकृष्ण. चला खेळाडूंनी पंचांचं डिसिजन मान्य करायचं. खेळाडूला विनंती आहे तुमच्या पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दक्षता घ्यायची. दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आलाय. पुढील चढाई करताना बाणेरचा खेळाडू चालत दाखवताना पाहूया फोनवर दिसलेला खेळाडू बाहेर. खेळाडू चढाई करताना बाणेर संघाचे खेळाडू पकड पकड या ठिकाणी एक गुण बाणेर संघाला. बाणेरचा खेळाडू बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण खेळाडूला डिस्टर्ब होणार नाही याची दक्षता घ्यायची. पुढील चढाई राठी संघाचा खेळाडू करताना रायडर खाली रेड. रायडर येतो तो बाणेर संघाचा.
पाहूया राष्ट्रीय संघटनेचा बचाव खेळाडूला स्पर्श बाहेर संघाला एक गुण मिळतोय. आतमध्ये पकडलेला आहे आणि गुण मिळतो बाहेर संघाला. रायडर आतमध्ये 3 खेळाडू शिल्लक आणि पकड करण्याचा प्रयत्न अयशस्वी. बाहेर संघाला एक गुण मिळतोय. अतिशय अतिशय चाललेली लढत 4-6 असा गुणफलक पाहूया. काठणीचा रायडर आपण काय किती वर्ष नाव घेऊन रायडर 2 खेळाडू शिल्लक आणि पाहूया 2 खेळाडूंमध्ये पकड यशस्वी होते की नाही. या ठिकाणी 2 गुण मिळतील पकडण्यासाठी आणि चौदा सुटलेला आहे. एक गुण मिळतो बाहेर संघात. शेवटचा खेळाडू रायडर काठी संघाचा. पाहूया लोन चढते की वाचवते. काठी संघाचे 2 पॉइंट आणि 2+1 असे 3 पॉइंट मिळतात बाहेर संघास आणि आपला स्कोर होत आहे 5-10. बाहेर संघ 10 गुण आणि रहाटणी संघ 5 गुण. तिथे अतितटीचा हा चाललेला सामना आणि सेकंड टाइम आउट होतोय समाप्त. या ठिकाणी कार्यकारी कमिटीने जे काही लॉट पाडलेले आहेत तेच अंतिम राहतील. या सर्व खेळाडूंच्या प्रतिनिधींनी याची दक्षता घ्यायची आहे. बालेरचा रायडर आणि रायडरने गुण मिळवलेला बाहेर संघाचा एक गुण. काठीचा रायडर काय करतोय ते आतमध्ये घुसलेला आहे. रायडरने गुण मिळवलेले आहेत 2 गुण. काठी संघात 2 गुण या ठिकाणी मिळत आहेत. अतिशय चपळ अशी राईड विजेच्या वेगासारखी बालेरचा रायडर. आताची जी राईड मारलेली आहे त्या रायडरसाठी आकाश भीमसेन काळे यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे. पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर गुणफलक आहे 7-10. बानेर संघ 10 गुण आणि रहाटणी संघ 7 गुण. अतिशय अतितटीची चाललेली ही लढत आणि तेवढ्याच उत्सुकतेने खेळलेले सर्व प्रेक्षक. आता फक्त 3 गुणांचा फरक आहे. पाहूया सेकंड हाफ मध्ये काय होते ते. चालू असलेला सामना बानेर वर्सेस रहाटणी. अतिशय आतातडीचा असा सामना आणि खचाखच भरलेलं मैदान आणि या मैदानामध्ये हा चाललेला सामना पाहण्याचा क्षण लेपंगा. बानेर संघाला
सिंगल पॉईंट मिळताना नाही नाही 10-7 होता मी 10-7 होतो ठीक आहे ठीक आहे 10 केलं होतं सर 18 होतं 10 केलं. सर्वांना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. हे पहा या ठिकाणी 3 लोक स्कोअर बोर्ड लिहित आहेत त्याच्यामुळं कुठल्याही टीमने वाद घालायचा नाहीये 3 लोक या ठिकाणी स्कोर मार्क करतायत. फोन आला का नाही त्याला या ठिकाणी 3 लोक चार्जर आले ना द्यायचं त्यांना गुण मार्क करतात वेगवेगळे. टेक्निकल एररमुळे मला बोर्डवर वेगळं दिसत असेल ठीक आहे पण विनंती आहे सामना चालू करून घ्या. हा करा की गेलेले या ठिकाणी खेळाडूंसाठी 100 पाणी बॉटल आशुतोष करपे, रोहित बेले यांनी 100 पाणी बॉटल या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात. त्यांचे समस्त ग्रामस्थ गोनवडी यांच्या वतीने सरचे स्वागत. एक गुण 60 संघाला मिळताना शेवटचे 5 मिनिट आमना संपायला शेवटचे 5 मिनिट 9-12-12-9 शेवटचे 5 मिनिट 12-9 स्कोर. बाणेर संघाचा टाइम आउट सेकंड टाइम आउट या ठिकाणी पहिला टाइम आउट बाणेर संघाचा. प्रत्येक संघात 2-2 टाइम आउट आहे. या ठिकाणी गणेश बाळासाहेब दौंड यांच्याकडनं 100 पाणी बॉटल या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने सरचे स्वागत. रेड बाणेर संघाची पाहूया किती गुण बनवत आहे. हे काय इंग्लिश मध्ये नाव इंग्लिश मध्ये टाकताय ना 4 मिनिट लागतील. पाहूया दोन्ही संघ किती प्रयत्न करत आहेत. फक्त 3 गुणांचा फरक आहे फारसा नाही. आणि राईट त्याची पकड बाणेर संघाची
एक point आणि हे बाहेरून आलेल्या खेळाडूंसाठी या ठिकाणी आपण भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी जेवण चालू झालेलं आहे. ज्या कोणाला जेवण करायचं असेल ग्रामस्थ किंवा खेळाडू, आपण पहिले खेळाडूंना बसायचा मान द्यायचा आहे. या ठिकाणी स्कोरबोर्डच्या पाठीमागे मंडपामध्ये जेवण व्यवस्था केलेली आहे. ग्रामस्थ प्लस खेळाडू. पुढील राईड पानेर संघाची डू ऑर डाय. डू ऑर डाय मध्ये रायडरला गुण मिळवणं आवश्यक. पकड करण्याचा प्रयत्न यशस्वी. राजनी संघाचा आणि एक गुण मिळवलाय तो राजनीच्या रायडर आहे. पुढील रायडर पानेर संघाचा. रायडर आउट. रायडर पानेर संघाचा. तिसरा वारती पुकार राकेश भाऊ गुले कबड्डी संघ धनेश्वर स्पोर्ट फाउंडेशन. आपल्याला खेळण्यासाठी तिसरा वारती पुकार. राईड राजनी संघाची एक गुण. शेवटचे 2 मिनिट. या ठिकाणी स्कोर होतोय तो बानेर संघ 15 गुण आणि राहती संघ 11 गुण. फक्त 4 गुणांचा फरक आहे. कोणत्याही एक दोन रेड मध्ये सामना इकडे तिकडे होऊ शकतो. वेळ वाया घालवता नाही. बानेर युवा कबड्डी संघ अतुलदादा बेंके कबड्डी संघ जुन्नर. आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार. पानेर संघाने घेतलेला टाइम आणि गुण फलक होतोय. सचिन भाऊ दोडके कबड्डी संघ संघ व्यवस्थापक. गुरुसुबाई संघ वडगाव सानी संघ व्यवस्थापक अथवा संघ नायक. आपण पंचकक्षामध्ये यायचे. पानेर संघ 16 गुण, राजनी संघ 11 गुण, 5 गुणांचा फरक. राजनी संघाचा रायडर असतो आणि उत्कृष्ट अशी पकड. एक गुण मिळवतो तो पानेर संघ आणि स्कोर फॉलो करता येतो 17-11. खेळाडूला बघा पायाला काही दुखापत झाली आहे का? बाकी कोणी आतमध्ये यायचे नाहीये. मेडिकल किट पुढे असेल तर त्यांनी घेऊन त्या ठिकाणी ग्राउंडच्या थोडंसं बाजूला उभं राहायचं. मेडिकल किट. सचिन भाऊ दोडके संघ व्यवस्थापक. आपण 2 मिनिटांमध्ये माईकशी संपर्क साधायचा आहे, अन्यथा आपला संघ या स्पर्धेतून बाद केला जाईल. सचिन भाऊ दोडके संघ. चला धनेश्वर स्पोर्ट फाउंडेशन राकेश भाऊ गुले. आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सहकार्य करायचे दोन्ही संघांनी. त्यानंतर होणारा सामना अतुलदादा बेंके कबड्डी संघ बानेर युवा कबड्डी संघ पुणे. या ठिकाणी बानेर संघ विजय झालेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन.
आणि या स्पर्धेतला हा दुसरा सामना पार पडलेला आहे आणि तिसरा सामना थोड्याच वेळात सुरुवात